आणि तरुण मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या संघाचे बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते एसपी यांना आपण पाहू शकताय. शुभमजी पाद्दे हलक्या हलक्या पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातील आमंत्रित गट मध्ये आपण पाहू शकाल. मनाचे राजे वेढी वर्सेस तोडफोड विराथन या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला ही सुंदर लढत पाहायला मिळेल. दीपकजी मात्रे, दीपकजी वैती, मंगेशजी भोईर, नचिकेतजी पाटील विद्यमान सरपंच, दोन आमचे ऑफिशियल पंच नितेशजी कदम यांना आपण पाहतायत आणि त्याचप्रमाणे साजिदजी लाला सरांना आपण पाहू शकाल. दोन्ही पंच ऑफिशियल या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धिविनायक म्युझिक आपण पाहू शकाल. सिद्धिविनायक अर्थातच कॅन्डी डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदनजी घरत आहेत. आज आमच्या समवेत 5 दिवस या ठिकाणी समालोचनासाठी सुरेख साथ देतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथन घरत त्यांचं सुद्धा या ठिकाणी करूया आपण वेलकम. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून सिद्धार्थ यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर सिद्धू, त्याचप्रमाणे अश्विन गोपाळे हे आमचे कॅमेरामॅन आहेत आणि राहुल हे दोन कॅमेरामॅन या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये सुप्रसिद्ध असं मैदान सागरजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख अंकुश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अगदी खेळपट्टीवर आपण पाहताय टाळ्यांच्या गजरात नचिकेतजी पाटील साहेब विद्यमान सरपंच त्यांच्या शुभ हस्ते क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जातं, श्रीफळ वाढवलं जातं आणि त्याचप्रमाणे पुष्पमाळ अर्पण करून धूप अगरबत्ती वाहून यावेळेला आपण पाहू शकाल श्रीफळ वाढवलं जाईल. आणि या स्पर्धेचं उद्घाटन आपण नेहमीच गोडमुख करून तदनंतर या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. सामने 4 षटकांचे असतील याची दखल घ्या. आज 10 संघांना प्राधान्य दिले गेले. आजचे जे सामने आपण पाहणार आहोत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जे ऑनलाईन वॉचिंग करतायत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण करूया धन्यवाद. मान्यवर मंडळी, खेळपट्टीच्या दिशेने आपण पाहतायत आणि क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जातं. 15 मार्च 1877 मध्ये प्रथमतः पहिला बॉल मेलबॉर्नच्या मैदानात फेकला गेला आणि तिथून आपण पाहू शकतायत या क्रिकेटच्या खेळाला खूप पसंती मिळाली. जरी हा इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण जे केलं ते भारतीयांनी आणि म्हणूनच आज लोकप्रिय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची झाली तर आपण गणपती बाप्पाला वंदन करतो, नामस्मरण करतो. दीपकजी वैती साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत. दीपकजी मात्रे साहेब आहेत. मंगेशजी भोईर यांना आपण पाहू शकाल. ही संपूर्ण जी आमची मंडळी आज अमूल्य वेळ काढून दैनंदिन जीवनातून वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो अमूल्य वेळ आज या स्पर्धेला देत आहेत. मनाचे राजे वेडी, मनाचे राजे ग्रुप चषक मंगेश भोईर यांना आपण पाहू शकाल. 40+ क्रिकेट आणि 40+ क्रिकेटमध्ये पदार्पण. दोन्ही संघ वेळेवर हजर राहिलेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आपण करूया सहर्ष स्वागत. टाळ्यांचं गजर होत असताना आपण पाहू शकतायत क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जातं. नयनरम्य आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. जून जुलैचा महिना आपण पाहिला तर एसपी बॉयज ट्रॉफी ही फेम आपल्याला होताना पाहायला मिळते. पंचांना या ठिकाणी मान दिला जातोय. सजित लाला सरांना आपण पाहू शकाल हा मान सन्मान
पंच आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून 5 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली जाईल हीच गणराया तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. टॉस दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तोडफोड आणि मनाचे राजे वेडी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. नचिकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच आणि आय थिंक सो तोडफोड विराथन टीमने टॉस जिंकलाय. तोडफोड विराथन टीमने टॉस जिंकून शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सकाळचं सत्र आहे आणि आपण सुंदर गाणं गणपती बाप्पाचं कॅन्डे यांच्या माध्यमातून या आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. दोन्ही संघाला विनंती करेन. आज आमंत्रित गटला या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. या पण कॅन्डी यांच्या माध्यमातून एक सुंदर सकाळच्या सत्रातलं मंत्रमुग्ध करणारं गणपती बाप्पाचं सॉन्ग ऐकूया.
दोन कॅमेरा असल्यामुळे आपल्याला टेक्नॉलॉजी या ठिकाणी जरूर आहेत, त्यामुळे एक रिव्ह्यू तुम्हाला मात्र या ठिकाणी दिला जाईल. बॅटिंग करणारा आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. जर तो रिव्ह्यू फेल्ड झाला तर तुमचा एक्सटेंड होणार नाही, आणि जर सक्सेस झाला तर डेफिनेटली एक्सटेंड होताना आपल्याला पाहायला मिळेल. याची दखल घ्या. अंपायर्स कॉल सुद्धा असतील, फक्त अंपायर्स कॉल त्या ठिकाणी पंचांना त्या ठिकाणी आपण रिव्ह्यू क्विकली आपण लगेच दर्शवायचा आहे की होय आम्हाला रिव्ह्यू हवाय. तर पहिल्या 4 षटकांसाठी या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ नवली मंथनजी घरत यांचा आवाज. मनाचे राजे वेडी वर्सेस तोडफोड विराथन या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचा आहे. या मंथनजी घरत यांना मी विनंती करेन, या आपण 4 षटकांसाठी पहिल्या 4 षटकांसाठी त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद प्रमोद सर. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आजचा पहिला दिवस. सर्व खेळाडूंना, सर्व मान्यवरांना हार्दिक अशा शुभेच्छा आहेत आजच्या दिवसाचा. पुढील 5 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम वेडीच्या या भव्य दिव्य मैदानावरती अनुभवताना आपल्याला दिसणार आहे. पहिली लढत आपण पाहणार आहोत जिथे दोन संघ हे आमने सामने आपल्याला खेळताना दिसत आहेत. 4 षटकांच्या या लढती आजच्या दिवसात 10 संघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. ऑल सेट मैदानामध्ये दिसत आहेत. 2 कॅमेरामन सहित ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहोत मैदानाच्या दिशेने. मनाचे राजे वेडी या संघाकडनं जाताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सर्वेशला पाहतोय. मागील वर्षामध्ये आपण सर्वेशला जर पाहिलं तर त्याचा खेळ खूप वृद्धिंगत होताना आपण पाहिलाय. आणि आज देखील एक नवी दिशा, एक नवा दिवस या संघासाठी असेल. इनफॅक्ट दोन्ही संघांसाठी असेल. आता कशा प्रकारे दोन्ही संघ खेळतील, कारण की क्रिकेटचा सीझन सुरू झाला त्यानंतर जसं एखाद्या स्पर्धेचं बॅनर जसं व्हॉट्सअप ग्रुपवरती येतं, लगेच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती नवं चैतन्य निश्चितपणे दिसतं आणि आमच्या संघाचा प्रवेश निश्चित करा हा ऑफिशियल कॉल मात्र आयोजकांना येतो. आणि आज मात्र आपण पाहतोय पहिला दिवस आमंत्रित गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले 12वे खेळाडू कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून आम्हाला तुमच्या सर्व खेळाडूंची नावं योग्य पद्धतीने समजतील आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत योग्य प्रकारे घेऊन येऊ. जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील वेलकम. पहिला बॉल इथे मात्र घेऊन येतोय. बॅटचा फेस ओपन केला, मात्र इथे अडचणीमध्ये सापडला. पहिल्याच बॉलवरती अगदी सुंदर असा झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती विकेटचं झालं पतन. फलंदाजाला धाडलं जात आहे तंबूच्या दिशेला. गॉन. ताकद कुठलीही नव्हती आणि त्याचंच कारण चेंडू हवेमध्ये गेला आणि अगदी फाईन लेगमध्ये अगदी चांगला असा झेल तिथे टिपला गेला. गोल्डन डकचा शिकार झाला आकाश. करण आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकिंग एंडवरती नव्यानं दाखल झालाय. प्रणय इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळले. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. खणखणीत दर्जेदार येतोय. मनाचे राजे वेडीच्या
क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. जसा चेंडू येतो त्या चेंडूला पहा, त्या चेंडूला ओळखा आणि योग्य त्या दिशेला खेळा. आणि तेच प्रणयने यावेळेला केलं. बॅकवर्ड पॉईंटला खेळलाय, चौकाराची मोहर तिथे उमटवली त्या चेंडूवरती आणि धावसंख्येला आकार दिला 4ने. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट उंचावली होती, मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहू शकाल. यष्ट्यांचं मात्र वेध घेतला क्षेत्ररक्षकांना आणि रनआउटची मागणी इथे झाली आहे. रिव्ह्यू रेफर मात्र केलं गेलं. अंपायर्स कॉल इथे मात्र आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. 2 पंच आपण पाहतायत. जेपी पॅनल या स्पर्धेकरता इन्व्हाइट केलं गेलं आणि इथे आपण पाहू शकला तर अगदी चांगलं चाणाक्षपणे काम क्षेत्ररक्षकाने केलं आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला आता बॅक टू द पवेलियनचा रस्ता पकडावा लागेल. काय दमदार कामगिरी इथे केली आहे तोडफोड विराथन या संघाने. 2 धक्के दिले आहेत मनाचे राजे वेडी या संघाला. खूप चांगली कामगिरी केली. पहिल्या बॉलवरती झेलचीच्या स्वरूपामध्ये आकाशला माघारी पाठवलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर आला आणि ह्या वेळेला मात्र आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट गेली आहे. इथून आता मात्र थोडंसं कुठेतरी या पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवरती संघ फेकला जातोय. मनाचे राजे वेडी असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर जे ट्रॅप्स जी रणनीती आखली आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये विराथन संघाने अगदी यशस्वीरित्या संपन्न करत असताना आपल्याला दिसत आहेत. गोलंदाज जितके चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याला मात्र क्षेत्ररक्षकांची असणारी साथ ही देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि ती साथ यावेळेला मात्र आपण पाहिलं अगदी चांगली फिल्डिंग चांगला रनआउटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत षटकातील 3. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर मनाचे राजे वेडी या संघाची 2 गडी बाद 4. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज करण तयार सर्वेसाठी. पुन्हा एकदा ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न. फक्त बॅटचा फेस ओपन केला परंतु जी कनेक्टिव्हिटी व्हायला हवी होती ती कनेक्टिव्हिटी काही झाली नाहीये. कौतुक करावं लागेल करणच्या गोलंदाजीचं. फक्त एक चौकार जरूर आलाय परंतु त्यानंतर मात्र फलंदाजांना विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. षटकातील 5वा चेंडू ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज करण. इथे मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. लॉली फुल टॉस सरळ यष्टीचा वेध घेणारा क्लीन बॉलच्या माध्यमातून सर्वेश गॉन बॅक टू द पवेलियन. वातावरण आता मात्र निर्माण झालंय मनाचे राजे वेडी या संघाच्या पवेलियनमध्ये. कारण की एका मागोमाग एक धक्के इथे लागले गेलेत. फक्त एक चौकार लागला त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव लागली गेली नाहीये स्कोर कार्डवरती. विकेट आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. करणचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. या हंगामातील पहिली मॅच सफाळकरांकरता मात्र आपल्याला पाहायला मिळते मनाचे राजे ग्रुप चषक 2024 अतिशय दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आपण पाहिला आणि त्यानंतर क्रिकेटच्या देवतेचं अर्थातच आपल्या यष्टीचं आपण पूजन करताना पाहिलं आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देत या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. षटकातील शेवटचा बॉल घेऊन करण पुन्हा एकदा तयार. इथे मात्र सुंदरसा फटका सजवलाय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
मनाचे ग्रुप चषक वेडी दोन्ही संघ यानंतरची लढत जी असणार आहे आई माऊली डोंगरे विरुद्ध श्री स्वामी समर्थ वेडी. जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. नाणेफेकीचा कौल करण्याकरता दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय इथे यायचंय. आता रोहन आणि भाविक अशी ही जोडी नव्यानं मात्र संघाच्या धावसंख्येला आकार देताना निश्चितपणे दिसते आहे. कारण की धावसंख्या जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या खेळानंतर 8 धावा यात लागलेल्या आहेत धावफलकावरती. विकेट जरूर 3 गेले असले तरी पण आता मात्र या जोडीला भागीदारी बनवणं गरजेचं आहे. खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. आता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती आशिष. आशिषच्या हातात कर्णधारांना चेंडू दिलाय. इथे मात्र बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. कट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. अगदी खिंडार पाडलंय मनाचे राजे ग्रुप वेडी या संघाला असं म्हणायला हरकत नाही. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जी जबाबदारी कर्णधाराने दिली आहे ती जबाबदारी अगदी लिलया पार पाडत असताना गोलंदाज हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये करणला आपण पाहिलं कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. 8 रन त्याने दिले, 2 विकेट त्यानं काढले आणि एक रनआउटच्या माध्यमातून देखील असे 3 विकेट त्या पहिल्या ओव्हरमध्ये गेले. आणि या ओव्हरमध्ये देखील आशिषने 1 विकेट मिळवली आहे पहिल्याच बॉलवर. यश नव्यानं दाखल झालाय क्रीजवरती. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय अलॉंग द ग्राउंड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर आता हळूहळू पुढे जाताना दिसतेय 9 या आकड्यावर. शुभम पाध्ये यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र थोडंसं टेन्शन दिसतंय कारण की सातत्याने या संघाला मात्र या 9 तरुण खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे शुभम पाध्ये सातत्यानं प्रत्येक स्पर्धांमध्ये करतात. आता पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज आशिष तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगला कट शॉट इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सुंदर फटका क्लास टायमिंग चौकार 4 धावा. ओळखला आणि नंतर आपला बॅटचा फेस हळुवारपणे उघडला. चौकाराची मोहर पुन्हा एकदा उमटवली या अगोदरच्या चेंडूवर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी असा चेंडू निश्चितपणे म्हणावा लागेल. थोडासा बाउन्स जरूर होता. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 13 धावा. या षटकातील चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर झालेले आहे 4. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चाचपडत मात्र त्या चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न यश वळाला. 3री धाव घेण्याकरता डेंजर एंडकडे फलंदाज आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय काय घडलंय तिथे. अगदी योग्य प्रकारे चांगली कॉलिंग चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रिस्क जरूर इथे उचलली होती भाविकने परंतु त्याला माहित होतं की आपण योग्य प्रकारे पोहोचू. चांगले ॲथलेटिक वर्क भाविकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 11वरती नाबाद भाविक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16. 5 चेंडू झालेले आहेत षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आशिष तयार यशसाठी. ते मात्र चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती झेपावले. चेंडूला अडवलं देखील आणि या एका धावेने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे मनाचे राजे ग्रुप वेडी या संघाची 17.
डोंगरे आणि श्री स्वामी समर्थ वेडी दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर प्लीज आम्हाला उपस्थिती दर्शवायची आहे. जशी 4 षटकं संपतील त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. भूषण करत यांच्याकडनं पारितोषिक आलेला आहे. प्रति षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय मनाचे राजे वेडी या संघाच्या फलंदाजांकरता. आणि यशमध्ये ती ताकद आहे. बऱ्याच वेळा त्यांनी हार्ड हिटिंग बॅटिंग देखील केली आहे. अगदी चांगला बॉल फुलर लेनचा मारा जरूर केला होता. त्या चेंडूला ओळखलं यशने, अगदी मैदानी लगत खेळलं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि या एका धावेने धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती कुंदन. तोडफोड विराटन संघ अगदी प्री प्लॅन करून आलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की या संघाचा खेळ बऱ्याच वेळा पाहिलाय. फलंदाज देखील तितक्या ताकदवर या वेळेला पाहायला मिळाला. अप्रतिम फटका, षटकार, 6 धावा. त्यांचं पारितोषिक वैभव गरत यांनी इथे लावलं होतं आणि ते भूषण गरत यांनी लावलं होतं आणि ते पटकावलं देखील. काय कमालीचा फटका, अगदी चांगलं टायमिंग स्वतः करता रूम बनवली आणि खेळलं फाईन लेगच्या दिशेला. षटकातील 3रा बॉल घेऊन कुंदन. आता मात्र कुठेतरी बॅटिंगचा गेअर या ठिकाणी बदलला गेलाय फलंदाजानं असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, लॉली फुलटॉस चेंडू या ठिकाणी खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक षटकार. भूषणजींनी पारितोषिक लावली आणि लगेच आपण पाहिलं तर धावांची बरसात सुरू झाली आहे. ही मात्र ऊर्जा दिली आहे फलंदाजांना. 2 बॉलमध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. षटकातील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कुंदन. आता कुंदनला प्रश्न पडला असावा, परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर वेग घेते, पुढे जाते. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 31. 2 फलंदाजांमध्ये आता मात्र चर्चा झाली आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू होता, त्याला फक्त ढकलून खेळलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 2 धावा. बघा हा खेळ खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके देखील गरजेचे आहेत. सिंगल आणि डबल स्लप देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि तेच या 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जी टॉप ऑर्डर आपण पाहिलं तंबूच्या दिशेला आली आहे आणि त्या टॉप ऑर्डरने जर सिंगल डबल्सवरती भर दिला असता तर निश्चितपणे चांगली धावसंख्येपर्यंत आता मजल गाठू शकले असते. आता देखील धावसंख्या अगदी योग्य प्रकारे पुढे जाताना दिसते. जे आलेले षटकार, जे आलेले चौकार, त्यामुळे मात्र आपण पाहतोय मनाचे राजे ग्रुप वेडी या संघाची धावसंख्या झाली आहे 35. इथे मात्र डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर मनाचे राजे ग्रुप वेडी या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 35. दिलगिरीबद्दल क्षमस्व. 33 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. पहिलं षटक आपण करंटचं पाहिलं, का कमालीची गोलंदाजी केली. 8 धावा फक्त त्या ओव्हरमध्ये दिल्या. 3 विकेट त्या षटकामध्ये जाताना पाहायला मिळाल्या. 2 वैयक्तिक करंटच्या नावे आपण पाहिल्यात. त्यानंतर षटक क्रमांक 2 आशिषने हाताळलं. 9 धावा त्या षटकामध्ये त्यानं मोजल्या. 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली. त्यानंतर षटक क्रमांक 3 कुंदनचं पाहायला मिळालं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर कुंदनची पाहायला मिळाली. 16 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. त्यामध्ये भाविकने काय कमालीची बॅटिंग केली. तोडफोड विराथन संघाच्या अगेन्स्ट. आता शेवटचं षटक या सत्रातील बाकी आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट हे सेट केलं जाईल, या सर्व गोष्टी आता पाहणं गरजेचं आहे.
नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला होता, तोडफोड विराथन या संघानं. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करता आमंत्रित केलं मनाचे राजे वेडी या संघाला. आणि त्यानंतर डावाला सुरुवात झाली, 3 षटकं झाली, 3 षटकानंतर 33 धावा या धाव फलकावरती झाल्या. आता हे शेवटचं षटक आता बाकी आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील ते आता पाहणं गरजेचं आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यानंतर 2 संघ देखील सज्ज आहेत. आई माऊली डोंगरे विरुद्ध श्री स्वामी समर्थ वेडी. साहिल शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील घेऊन आलाय ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, अगदी गॅपमध्ये खेळलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय, चेंडू गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. एक महत्वाची इनिंग साकारतोय भाविक आपल्या संघासाठी. इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर 28 वरती खेळतोय. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय भाविकने आपल्या टीमसाठी. या षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल. इथे मात्र गती परिवर्तन केलं, धीम्या गतीचा चेंडू फेकला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव इथे आली नाही. 2 चेंडू झालेत, अजून उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातील. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा साहिल तयार. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसलाय. ओ हो, इथे मात्र जीवदान दिलं गेलंय. अगदी साधा सरळ आणि सोपा कॅच इथे मात्र सुटला गेला. एक जीवदान इथे मात्र मिळालं गेलंय. या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण पाहतोय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 38 धावा. 5 धावा आतापर्यंत साहिलने मोजलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर ही एकेरी धाव. षटकातील चौथा चेंडू पुन्हा घेऊन एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच लेंथवरती मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय साहिल. डॉट बॉल. अडोतीस धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये यश या बॅटमधनं मोठे फटके येतील का, की सिंगल आणि डबल्सला प्राधान्य दिलं जाईल हे आता पाहणं महत्वाचं आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू, काय कमालीचा फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी चांगली हातांची उंजळ उघडली आणि सुंदर असा झेल टिपला. विकेटचं पतन. यश गॉन बॅक टू द पवेलियन. गोलंदाजी इथे साहिलने हाताळलेली आहे. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. फक्त 5 धावा साहिलने या षटकामध्ये मोजल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. यशला तंबूच्या आसऱ्याला पाठवले. आता 99 नवीन बॅटर आपण पाहू शकला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज साहिल तयार. इथे मात्र काय कमालीचा फटका, क्लास टायमिंग. सूर्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलं अगदी विकेटच्या मागे. षटकार. आणि या षटकाराने इथे जर आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. भूषण गरत यांनी जे पारितोषिक लावलं ते अगदी चांगल्या प्रकारे प्रत्येक फलंदाजाने मात्र पटकावलं असं म्हणायला हरकत नाही. 4 षटके इथे पूर्ण झालेले आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर मनाचे राजे वेडी या संघाची झालेली आहे 44. 45 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलेलं आहे तोडफोड विराथन संघाच्या. आता या धाव संख्येचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आता पाहणं तितकं गरजेचं असेल. नाण्याची एक बाजू तर आपण पाहिली अगदी मजबूत सुस्थितीमध्ये आपल्याला दिसला फलंदाजी करताना मनाचे राजे ग्रुप वेडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता यायचं आहे.
पहिली टुर्नामेंट खेळताना कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि आम्ही इकडे जेव्हा तेव्हा खेळतोय, मजा येते. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. काय म्हणाल, तुम्हाला देखील सारखा सेम प्रश्न असणार आहे. कसं वाटतंय, हंगामातली पहिली स्पर्धा आहे, नवीन सीझन आहे, कसं वाटतंय खेळताना या वेडीच्या मैदानावर? नक्कीच खूप छान वाटते. आमचं होम ग्राउंड आहे, सो आम्हाला थोडासा बेनिफिट असेल. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत, जिथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक सज्ज आहेत. श्री प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनाचे राजे ग्रुप वेडी चषक 2024. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला 5 दिवस सातत्याने मात्र या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये रिझवताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने आपण पाहिलात आणि 44 धावा या फलकावर लगावल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करताना मनाचे राजे वेडी या टीमची स्थिती जर आपण पाहिली तर प्रथमतः पहिल्या 2 षटकांमध्ये नाजूक होती. 17 धावा फक्त आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये प्रहार केला आणि कुंदनच्या गोलंदाजीवर 16 धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 5 बॉल व्यवस्थित साहिलने हाताळले होते. परंतु शेवटच्या बॉलवर जय आला आणि जयने काय बॅटिंग केली. यावेळेला पहिल्याच बॉलवर तो षटकार स्काय सूर्य तळपला असं म्हणायला हरकत नाही आणि जयच्या बॅटमधून एक षटकार आला. आदरणीय भूषणजी गरत यांच्याकडून भाविकसाठी 200 रुपये आणि जयसाठी 100 रुपये असे 300 रुपये 500 रुपये जमा केलेले आहेत आणि आता पर विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज भूषणजी गरत यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. ऊर्जा दिली जाते भूषणजी गरत यांच्या माध्यमातून. तोडफोड विराथन कारण स्ट्राईक एंडकडे पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने क्लिअर होणारा अप्रतिम दर्जेदार मनाचे राजे ग्रुप चषक चौकार. पहिल्याच बॉलवर अप्रतिम चौकार दर्जेदार पाहायला मिळाला. सुस्वागतम चौकार. यावेळेला ऑन साईडला करणच्या बॅट मधून मात्र एक क्लास फटका तर होता, परंतु यश सारखा त्या ठिकाणी या संघाचा बाहुबली. अप्रतिम ग्रेट कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना करण या वेळेला थोडीशी घाई केली. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. ते गोलंदाज सर्वेश ला आपण पाहू शकला. दुसऱ्या बॉलवर विकेट डाऊन. सहर्ष स्वागत आहे. कॅन्डी यांचा डीजे म्हटलं तर आमच्या आवाजाची काळजी नेहमीच ते घेत असतात आणि विविध प्रकारची संगीतमय वातावरण निर्माण करण्यात नेहमीच बिझी असतात. असं एक कुंदन गरत यांना आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. या मैदानाची नाळ भरपूर जोडले गेले. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतात यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर साहिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली सर्वेशला. सर्वेशचा हा बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग आपण पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 45 धावांची टोटल आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हे असे एक्स्ट्रा बॉल आल्यानंतर आपण पाहू शकता थोडंसं तुमचं मनोबल जे आहे ते खचलं जातं आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. 6 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. वैशिष्ट्य काय ठरलं तोडफोड विराथन टीमचं तर एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल त्यांनी फेकला नाही. 24 बॉल ॲक्युरेट फेकले. ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय.
चेंडूला पाठवलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर. 45 धावांचं पाठलाग करताना सिंगल डबलला सुद्धा महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. एका साईडला यश आणि एका साईडला साहिल अशी ही गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. चांगले प्रयत्न केले त्या ठिकाणी फिल्डरने. प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता आणि पाहता पाहता ही खरी ताकद असते तुमची, ही ओळख असते जेव्हा तुम्ही लो टोटल असते स्कोर कार्डवर त्यावेळेला तुमची फिल्डिंग ही मजबूत झाली पाहिजे, फिल्डिंग स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि तेच करत असताना यावेळेला दर्शवून दिलं गेलं. सर्वेच्या आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स द ग्रेट स्टार्ट, अप्रतिम स्टार्ट. परंतु विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज मिस्टर सर्वेश. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला हा बॉल. सरळ चेंडू विसावला गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाली. प्रथम फलंदाजी करताना भाविकने जो स्टँड दिला अप्रतिम. 29 धावांची जबरदस्त एक बहारदार खेळी आणि झुंजार झंझावती खेळी पाहायला मिळाली. संघाला सावरलं त्याने. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. पाठीमागचं डिस्टन्स जर आपण पाहिलं तर थोडंसं छोटं आहे आणि त्यामुळे आउटफील्ड सुद्धा फास्ट असल्या कारणानं चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेला आपण या सुप्रसिद्ध मैदानात येतो अर्थातच या वेडीच्या त्या मैदानात त्या वेळेला आपण पाहू शकतात की काहीतरी वेगळं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. यश किनी फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने पुढे येत असताना चांगल्या प्रकारचा नवतरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला मनाचे राजे वेडी अपकमिंग यंगस्टारचा भरणा असलेला संघ आपण पाहू शकाल. प्रत्येकाच्या रक्तामध्ये मात्र क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय. आणि सफाळे विभाग म्हटला मंथन तर डेफिनेटली आपण पाहतायत की क्रिकेटची पंढरी बनली गेले. गेल्या 5-6 वर्षांचा आढावा घेत मोठमोठ्या स्पर्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रणय गोलंदाजी मार्कवर. इथे विकेट फार महत्वाची गोष्ट असणार आहे. डॉट बॉल आणि विकेट 35 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. यश पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी मात्र जीवाची आकांत केली. बॅट स्लाइड करण्याचा फायदा मिळाला. मिस्टर यश आणि साहिल एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाही. अलीकडच्या काळामध्ये झटपट क्रिकेटला आधुनिक क्रिकेटची वाढ झाली. प्रचंड वेगाने मात्र प्रतिसाद सुद्धा मिळाला टेनिस बॉल क्रिकेटला आणि अशा वेळेला मात्र मोठे फटके शॉर्ट टर्म मध्ये जास्तीत जास्त आपल्याला फेम होताना पाहायला मिळतात. प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न शॉट आहेत. उलटॉस बॉल ऑन साईडला यशच्या बॅटमधून यशकडे पाठवलं आणि इथून जर आपण पाहिलं तर रिले थ्रो. क्या बात है, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड, एक्सलंट फिल्डिंग. जबरदस्त हा झेल. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा पद्धतीने मात्र यशने का फिल्डिंग केली. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. आज यश आणि बॅकअप करणारा फिल्डर या 2 फिल्डरच्या माध्यमातून व्हॉट्सअप स्टेटसला आज मात्र हा झेल राहील यात ती मात्र शंका नाहीये. या पण ऐकूया कॅन्डीला. अन्य यावेळेला सुधीरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तुषार भोईर यांचे
मात्र पिताश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे कॅप्टन आहेत मनाचे राजे वेडी या टीमचे आणि बॅकबॉन आपण पाहत आहेत SPN ना. 16 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 33 रनची आवश्यकता आहे. यशने खूप चांगला फटका तर जरूर खेळला गेला होता, परंतु यशने जे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग फार कमी प्रमाणात अशा पद्धतीने मात्र फिल्डर करताना पाहायला मिळतात. यश ॲथलेटिक प्लेयर आहे. यंदाचा हंगाम त्याने गाजवला पालघर तालुक्यामध्ये. फर्स्ट रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळालं. 2 स्पोर्ट्समध्ये आपण पाहू शकलात. प्रथम क्रमांकाचं प्राइज ज्याने मिळवलं आणि वेडी गावाचं नाव एक उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये यश एक छोटा पॅक बडा धमाका आहे. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर खूप चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रणयचे बंधू सर्वेशने पहिले षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या, एक सफलता जरूर मिळाली, परंतु तदनंतर साहिल आणि यशची जी भागीदारी होत होती त्या भागीदारीला ब्रेक लावला. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. इथे मात्र आपण पाहू शकतायत फिल्डर थोडेसे जरूर नाखुश असतील. बाईकच्या स्वरूपात नितेश जे कदम यांच्या माध्यमातून इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. धावा थांबवलेत या षटकामध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. यावेळेला प्रणयचा हा बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डरने केली चुकी, इथून कॅच ड्रॉप झाले. अर्थातच 2 धावा कंप्लीट केल्या जातील का, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. परवाच्याच रात्रीमध्ये भावेश पवारने जो डायरेक्ट हिट केला गेला होता अप्रतिम पाहायला मिळाला. बोर शेती या टीम बरोबर अर्जुन बांगरचा संघ एका साईडला आपण पाहिलात आणि एका साईडला भावेश पवार. अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं, धडाकेबाज. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले 5. आता येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 30 रन. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असते. गुगलवर तुम्हाला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा शब्द मिळेल, परंतु तो स्वतःला आत्मसात करावा लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर येत आहेत पुन्हा एकदा. आता मात्र चुकी करणार नाहीयेत. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर या वेळेला मागचा होतोय शहाणा खेळाडू आणि ते कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. पर विकेटसाठी भूषणजी गरज यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हर्ष किनीने खूप चांगला झेल टिपला गेला. नितेशजी कदम यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल आली, कारण ते त्यांचे भाचे आहेत. क्रिकेटमध्ये मात्र आपण नेहमीच पंचांच्या भूमिकेत आपण मित्र भरपूर असतात, परंतु क्रिकेटच्या मैदानात मित्र नाही. आमचे फेअर डिसिजन जे असतील ते मात्र आम्ही या ठिकाणी देणार आहोत. ही कला असते एक पंचांच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक यावेळेला 2 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या प्रणयने 4 धावा खर्च केल्या. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय प्रणय. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. मनाचे राजे वेडी हा संघ आपण पाहत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटचा संघ पाहायला मिळाला. रॉकी ग्रुप चषकापासून जी सुरुवात झाली, पदार्पण झालं, ते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहत आहेत. आता येणाऱ्या स्पर्धांमध्ये 21 चषकामध्ये सुद्धा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फुलटॉस बॉल जरूर होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलला नाही. प्रणयचा थ्रो चांगला होता, परंतु मिस झाले त्या ठिकाणी. इष्टांपासून थोडेसे दूर हा बॉल फेकला गेला. संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते तोडफोड विराथन या टीमची 16 वर. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता आहे. म्हणजेच नावाप्रमाणे आता मात्र या ठिकाणी तोडफोड फलंदाजी करावीच लागणार आहे. 11 बॉल 29 ची गरज. निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपण पाहतायत.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण क्रिकेटच्या साहित्याचं पूजन करतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग केला, तिथे फिल्डिंग मात्र थोडीशी फंबल जरूर झाले. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 वर जाऊन पोहोचली गेली. 28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. गोलंदाज आहे हर्ष. दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या विभागात मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि तिथून हंगामाला स्टार्ट होते क्रिकेटच्या आणि तदनंतर डिरेक्ट मेच्या एंडिंग पर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहतो. जूनचा पहिला, दुसरा, तिसरा आठवडा वगळता लगेच सुरुवात होते एसपी बॉयज ट्रॉफीला. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6 रन्स. आवश्यकता आहे. आशिषच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट. संघाची धावसंख्या 23. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3रा आहे. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये 22ची गरज आहे. तोडफोड विराथन या टीमला. सोमनाथ एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू आहे, हँडसम क्रिकेटर. यावेळेला ऑन साइडला घुटना टेक, सिक्सर देख. ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. 6 धावा. जसं मी उल्लेख केला आणि कॅन्डीने लगेच कॅप्चर केलं की टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली, हंगामाला सुरुवात झाली. हे कॅन्डीचं खूप गुणवत्ता आहे. गुणवत्तेचं दुसरं नाव मी तर म्हणेन कॅन्डी आणि टायमिंगचं दुसरं नाव मिस्टर कॅन्डी. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आणि विजयासाठी 16 रनची नितांत गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. आशिषने काही जबरदस्त 2 स्ट्रोक खेळले. टायमिंगचा बेताज, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. 8-16चं समीकरण. इथून ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्या. अतिशय सुप्रसिद्ध असं मैदान. जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि वेडीच्या मैदानाची आठवण ही प्रत्येकाला येते, कारण एसपी बॉयज ट्रॉफी कधी येईल. 1 लाखाची स्पर्धा सातत्याने आपण पाहू शकतायत कंटिन्युअसली. पुन्हा एकदा बॉल तयार. हर्ष यावेळेला आपण पाहत आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. थोडीशी चेंडूला फ्लाईट मिळाली होती, तेवढाच वेग सुद्धा चांगला होता. हर्षकडे वेग चांगला आहे, परंतु लेंथ अँड लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप कष्ट करावे लागणार आहेत. 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 15 रन्स, 15 रन्स 6 बॉल. एका साईडला तोडफोड विराथन की मनाचे राजे वेडी. मनाचे राजे वेडी की तोडफोड विराथन. पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर जातोय. मेसेज घेऊन गेला असेल की 6 बॉल 15 आणि आशिषला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड कडे आणलं जाईल का. सोमनाथ, नो डाऊट अबाउट इट, एक चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे, परंतु सिच्युएशन जाणून मात्र बॅटिंग करणं ही सुद्धा एक कला, खूप महत्वाची भूमिका असते. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 33 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. इथे 30 धावा 3 धावेने मागे राहिलेत. विकेट सुद्धा अजून त्यांच्याकडे आहेत, परंतु इथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट टर्म मध्ये विकेट पाहिली जात नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 4 मुंड्या चित्त केलं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळवला. विराट कोहलीचं 419 दिवसानंतर 30वं शतक, ज्याच्या बॅटमधून
झळकावलं गेलं आणि यशस्वी जयस्वालने 161 धावा, काय जबरदस्त धुव्वेदार बॅटिंग केली. पहिल्याच सत्रामध्ये असं वाटलं की ऑस्ट्रेलियामध्ये भारताला नमवलं जाईल, परंतु उलटफेर झालं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. त्यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. पायाचे क्रॉस झालेत आणि यस डेफिनेटली 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळतात. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. स्पेशली मनाचे राजे वेडीचे बॅकबोन आणि करते धरते आपण पाहू शकतात. या खेळाडूंना प्रोत्साहित नेहमीच मोटिवेशन केलं जातं. ते SP यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं, कारण ते स्वतः पॅकर्स आहेत आणि हार जीत होणारच, परंतु हार पचवण्याची सुद्धा तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे. 32 धावा, 5 बॉल आणि 13 रन्स. व्हॉट अ मॅच. ऑन साईडला काय फटका खेळलाय. घुटना टेक, सिक्सर देख. मला तर थॉमस डायची आठवण आली या शॉटवर. आशिषच्या बॅटमधून एक क्लास. या स्पर्धेमध्ये सुद्धा थॉमस डायस येताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 तारखेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 30 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल संघाची धावसंख्या 38. आता 7 धावेची आवश्यकता. या षटकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण कॅन्डीला. तीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय फटका खेळला होता आशिषने यावेळेला ऑन साईडला. मला तर असं वाटतं की यावेळेला रितेश किनी खेळतोय. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 44. 3 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. काय बॅटिंग केले आशिषने. धुव्वेदार फलंदाजी, झंझावते आणि झुंजार. तुषारला या वेळेला मात्र हुशारीने गोलंदाजी करायची होती, परंतु तसं काही करता आलं नाही. (28) रन्सवर खेळी करत असताना पाहायला मिळतोय. सिद्धार्थ कदम ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रो लिंक स्पोर्ट्सवर आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. सुपर बॅटिंग आपण पाहू शकताय. जसं भाविकने 29 धावांची लेलूट केली होती, इथून मात्र आपण पाहतायत मनाचे राजे वेडी संघाचं स्वप्न भंगलं आणि त्यांचा प्रवास या ठिकाणी आपण पाहू शकतायत इथेच समाप्त झाला. क्लास बॅटिंग बाय आशिष. व्हॉट बॅटिंग. आहिर किनी यांच्याकडून आपण पाहू शकतायत. चिमुरड्याकडून खास करून आपण पाहिलं तर चला हँडशेक करा. 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. संदीप किनी स्वतः मात्र मॅचचा आनंद घेत असताना आणि रितेश किनी, नयन किनी यांच्या ज्या बहीण आहेत प्राजक्ता किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सुपर बॅटिंग बाय आशिष. काय बॅटिंग केली.
बॅटिंग अफलातून बॅटिंग करताना आपण पाहिलं जवळजवळ 34 धावांची त्याने नाबाद खेळी केली आणि आपला संघ चेतनकिनी खुश आहेत त्या संघाच्या कामगिरीवर. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन संघांच्या दरम्यान. तर मानाचे राजे वेडी संघ यावेळेला आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला आणि आगेकूच केली दुसऱ्या फेरीमध्ये. तो संघ तोडफोड विराथन टीमने आणि आशिषने तोडफोड बॅटिंग केली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर या पण सामन्याला सुरुवात होईल आणि या आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ नवली. आमचे जवळचे मित्र मिस्टर मंथन गरत मॅडी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी देऊया आपण कॅन्डीला संधी आणि दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक राहील याची दखल घ्या. धन्यवाद. मनाचे राजे ग्रुप चषक 2024 वेडीचे हे सुंदर भव्य दिव्य मैदान आणि अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला या अगोदर पाहायला मिळाली आणि ही सुरू असलेली लढत दोन संघांमध्ये आपण